श्रीमत् परब्रह्म महानंद रसानुभव औदार्य संपन्न निखिल भूमंडल मंडन आदिनाथ संप्रदाय प्रकाशक ज्योतिर्लिंग शिवाभिन्न मीलितकर भूसुर मुखर निकरतार बद्धपरिकर संतमार्ग सार्वभौम राजाधिराज अभिवंदित देवनाथ कृपालब्ध सत्प्रकाश लोकप्रकाश उदयगिरी चूड़ामणि सद्गुरु चूड़ामणि महाराज की जय। श्रीमद गुरु चूड़ामणि सिद्धचरित्र अध्याय 11। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री गुरुनाथाय नमः। जय जय विरूपाक्षा पंचवदना आद्यलिंगा भाललोचना मदनहरणा उमारमणा पावमजला लवलाही कंठी धरिले हलाहल हाती डमरू त्रिशूल जटे माजी सलील भालनेत्री अग्नी असे रुद्रावतारा नागभूषणा करुणा सिंधू उमारमणा त्रिपुरासुराचा मर्दना करिता झालासी देवा तू भस्मासुरासी देतावर मातलासे तो भयंकर प्रसन्न होता रावणावर तोही उन्मत्त जाहला सुष्ट आणिक दुष्टाप्रती दाविसी तू सदा प्रीती यास्तव झाली तुझी ख्याती सांब भोळा म्हणूनिया जगी त्याज्य गणती जन ते ते तुझे भूषण ऐसे असे मोठेपण आगळे वेगळे सर्वाहुनी व्याघ्रांबरते कटीसी गजचर्मासी पांघरसी फणिवराच्या भूषणासी कंठी धरले स्वेच्छेने चिताभस्माचे विलेपन मुळात तुझा गौरवर्ण विशेष दिसे शोभून भूतनाथ तू भयंकर आता कथानुसंधान ग्रहण पर्व काळी जाण राहेर क्षेत्री जाऊन परत येती देगलुरी शिव बोले चूडामणीसी तुझ्या उपवर बालिकेसी अनुरूप सद्गुणी मुलासी शोधणे भाग असे आता सुयोग्यवर गुंडाहुनी मजन दिसे या अवनी यास्तव कन्या देऊनी जामात गुंडा करावा आता न लावता उशीर कार्यसाधी अतिशीघ्र चूडामणीस बोले हर आपल्या अधिकार वाणीने चूडामणींनी भार्येसी वार्ता निवेदिली ऐसी करुणी विचार विनिमयासी दृढ निश्चय केला असे तिथी निश्चय करून थाटामाटात लाविती लग्न गुंडा महाराज पाणिग्रहण करीते झाले राजाईचे विधले बहुत आंदण यथोचित केला मानपान मोद होई सकला जाण या विवाह मंडपी ब्रह्मवृंद तो तोषला पाहुनी गुरुच्या औदार्याला जामात सुयोग्य लाभला
गुरु सशिवाच्या कृपेने संयोग झाला समसमा सौंदर्याला नसे उपमा गुरु शिष्यांच्या अलोट प्रेमा वृद्धिंगतता लाभली विनयशील प्रसन्न पतिपत्नी दोघे जण वरचढ एकामेकाहून श्रद्धा भक्ती भावात इति श्रीमद्गुरुचूडामणी सिद्धचरित्र ग्रंथाचा 11 येथ गोड झाला सांप्रत पंढरीशाच्या कृपेने. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीः अस्तु. श्रीमद्गुरुचूडामणी सिद्धचरित्र 11 समाप्तः. सद्गुरु चूडामणी महाराज की जय. हरि ओम तत्सत.